तुम्ही अशी नक्की करून बघा. सॉस बरोबर खूप छान लागतात. आज आपण करणार आहे बेबी कॉर्नची एकदम क्रिस्पी अशी रेसिपी. बेबी कॉर्न करण्यासाठी आपल्याला लागणारे मैदा, कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, अद्रक लसणाची पेस्ट आणि ब्रेड क्रम्स. बेबी कॉर्न्स आपल्याला अशी कट करून घ्यायचे. आपल्याला करून घ्यायचे. या पद्धतीने मी सगळे करून घेणार आहे. बेबी कॉर्न आपले कट करून झालेले. आता आपण याची ग्रेव्ही करून घेऊ. एक 4 चमचे मैदा घेणार आहे. दोन चमचे तांदळाचं पीठ, 3 चमचे कॉर्नफ्लॉवर, यातच टाकून घ्यायचे आपल्याला चिली फ्लेक्स, अद्रक लसूण घेतलेले असं टेचून, अगदी बारीक पेस्ट घ्यायची किंवा असं टेचून घ्यायचं. ऑरिगॅनो घेतलेले, एक अर्धा चमचा पेरी पेरी मसाला. ऑरिगॅनो पण यात अर्धा चमचा टाकलेला आहे. लाल तिखट अर्धा चमचा, मीठ टाकून घ्यायचे अर्धा चमचा, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. हे एकदा मिक्स करून घेऊ. थोडं थोडं पाणी टाकून याची जास्त पातळ नाही पण घट्टसर करून घ्यायची स्लरी. एक वाटी पाणी लागलेलं आहे मला याच्यासाठी. बेबी कॉर्न आता आपण यात टाकून घ्यायचे. छान याला कोट करून घ्यायचा हा मसाला आपण केलेला. तेलही तापतच आहे. ब्रेड क्रम्स घेतलेले, आता हे एक एक असं घेऊन ब्रेड क्रम्स मध्ये डीप करून घ्यायचे आपल्याला. हे बेबी कॉर्नला चिटकतंय पण. छान असे कोट करून घ्यायचे मस्त.
तेल तापलेलं आहे, आता बारीक गॅस केलेला आहे. आता हे आपण एक एक सोडून घेऊ. एका बाजूनी छान फ्राय झाले. आता आपण याला पलटी करून घेऊ आणि दोन्ही बाजू छान क्रिस्पी करून घ्यायच्या. छान आता आपले हे तळून झालेले आहेत. अगदी मस्त कलर पण आलेला आहे याला आणि क्रिस्पी पण खूप झालेले आहेत. हे मी दाखवतेच थंड झाल्यावर, तुम्हाला आवाजावरूनच कळत असेल याच्या. तर दुसरी बॅच पण आपण अशीच तळून घ्यायची बारीक गॅसवर. तेल एकदा तापून घ्यायचं आणि गॅस बारीक करायचा. क्रिस्पी आपले हे पण तळून झालेले. सगळे आपले बेबी कॉर्न तळून झालेले आहेत. अगदी क्रिस्पी झालेत मस्त. तुम्ही अशी नक्की करून बघा. सॉस बरोबर खूप छान लागतात.